हा व्ह्यूअर्स, इथं मी 2 आंबे घेतलेले आहेत, साल काढून चिरून घेतलेले आहेत। आपण बनवणार आहोत मँगो मिल्कशेक। तर हे मी सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात टाकत आहे मँगो जे आपण बारीक चिरून घेतले होते। इथे मी थोडेसे मँगो सजावटीसाठी काढून ठेवलेले आहेत। हे 2 आंबे आहेत आणि हा 1 आंबा आहे। इथे मी 2 आंब्यांचा मिल्कशेक बनवते आहे। तर इथे मी घेतलेली आहे 5 टेबलस्पून साखर। तुमचा आंबा जितका आंबट असेल तितकी साखर तुम्ही घेऊ शकता, कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। इथे मी 5 टेबलस्पून घेतलेली आहे। आणि हे आहे दूध, जे मी तापवून थंड केलेलं दूध आहे। हे म्हशीचं दूध आहे, अर्धा लिटर आहे। हे साईसकट आपल्याला वापरायचं आहे, म्हणजे आपल्या मिल्कशेकला एक क्रीमी टेक्स्चर येईल। वेगळी आपल्याला क्रीम घालायची ह्याच्यात गरज नाही। हे पहा, संपूर्ण साई आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे म्हशीच्या दुधाची। गाईचं दूध वापरलं तरीही चालेल, पण म्हशीचं दूध मध्ये फॅट कंटेंट जास्त असल्यामुळे मिल्कशेक खूप क्रीमी होतो। तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया। तुम्ही ह्याच्यात केशरी कलर पण टाकू शकता रंगासाठी। हे पहा, आता आपण छान असा मिल्कशेक आपला फिरवून घेतलेला आहे मिक्सरला। आता आपण ह्याच्यात ॲड करणार आहे 3 टेबलस्पून ही मिल्क पावडर आहे। दूध पावडर जी आहे ना ती मिल्क पावडर 3 टेबलस्पून। ह्याच्यामुळे काय होतं ना, खूप छान टेस्ट येते मिल्कशेकला, त्यामुळे नक्की ॲड करा। आता आपण ह्याच्यामध्ये थोडासा बर्फ पण ॲड करणार आहे, ज्याच्यामुळे आपला मिल्कशेक जो आहे ना तो थंड होईल। आणि जे आपण दूध ॲड केलं होतं ना, तर ते दूध देखील आपल्याला थंडच वापरायचं आहे, कोमट वगैरे दूध वापरायचं नाहीये। आता आपण हे मिक्सरला एकदा फिरवून घेऊया। हे पहा, आता आपला मिल्कशेक छान असा तयार आहे। आपण त्याच पातेल्यात काढून घेणार आहे ज्याच्यात आपण दूध ठेवलं होतं। घट्ट पातळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता हा मिल्कशेक। जर तुम्हाला असं वाटलं की हा खूप घट्ट आहे तर तुम्ही दूध ॲड करू शकता। हे पहा, हा इतपत घट्ट आहे। ह्याच्यामध्ये जो बर्फ दिसत आहे तुम्हाला, थोडा थोडा बर्फ। आता हा मिल्कशेक पूर्ण आपला तयार आहे। तुम्ही याची चव चाखून बघा, तुम्हाला साखर कमी वाटली तर। पण मी इथे 5 टेबलस्पून घेतलेली साखर आहे, बरोबर प्रमाण आहे अर्धा लिटर दुधासाठी। आणि आंब्याची गोडी पण असते। आता हा मिल्कशेक मी तुम्हाला सर्व करून दाखवते। हे पहा, आपला छान असं दाटसर मिल्कशेक तयार आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही। दूध पावडरमुळे ना ह्याला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे नक्की ॲड करा। आणि दूध शक्यतो म्हशीचं वापरा, त्यामुळे खूप छान क्रीमी टेक्स्चर येतं आणि चव पण खूप छान येते मिल्कशेकला। आता मी हा तुम्हाला सर्व करून दाखवते। इथे मी 2 ग्लास घेतलेले आहेत, चमच्यानेच होता ग्लासमध्ये, जेणेकरून इकडे तिकडे मिल्कशेक सांडणार नाही। हे पहा, अर्धा लिटर दुधामध्ये बर्फ ॲड केल्यानंतर भरपूर मिल्कशेक तयार होतो। आता आपण हे जे मँगो जे आपण कापून ठेवले होते ते आपण ह्याच्यात ॲड करणार आहे। छान असं मध्ये मध्ये आंब्याचे चंक्स फार छान लागतात मिल्कशेकच्या, त्यामुळे नक्की तुम्ही हे टाका। आता हे मी तुम्हाला जवळून ह्याचं लुक दाखवते। आपला मँगो मिल्कशेक तयार आहे। हे पहा, बघू शकता तुम्ही किती छान दिसतो आपला एकदम थिक असा मिल्कशेक आहे, घट्ट दिसतो ना, टेस्टी टेस्टी यमी यमी। तर या आंब्याच्या सीझनमध्ये तुम्हीही हा मिल्कशेक नक्की बनवून पहा आणि हा मिल्कशेक नक्की एन्जॉय करा। माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।